सर्व शेतकरी खुश. गुढीपाडव्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. तर आता हेक्टरी 36,000 रुपये याप्रमाणे पैसेचं वाटप सुरू. सर्व शेतकरी खुश. आजपासून पैसे जमावण्यास सुरुवात. गुढीपाडव्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांसाठी एक मोठी अपडेट घेऊन आलेलो. तर आता गुढीपाडव्यानिमित्त 36,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक माहिती जमा होत आहे. तर आता यामध्ये बीड असेल, लातूर असेल, तर अशा भरपूर जिल्ह्यांमध्ये 36,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळी यामुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांसाठी जी की भरपाई म्हणून आता थेट DBTच्या द्वारे पैसे तर खात्यामध्ये 36,000 रुपये याप्रमाणे बीड असेल, लातूर असेल, यानंतर यामध्ये धाराशिव असेल, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, सातारा 36,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे पीक माहिती जमा होत आहे. काय होत आहे? 36,000 रुपये याप्रमाणे धाराशिव, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. तर आता किती पैसे इथं मिळणार आहेत? तर हे तुमच्या पिकावर अवलंबून राहणार आहे. तुमचा पिकाचा प्रकार कोणता आहे, नुकसान भरपाईचे प्रमाण किती आहे, पीक विमा कंपनीचा अहवाल, जिल्ह्याची मंजुरी. तर यामध्ये काही शेतकऱ्यांना 12,000 मिळेल, काही शेतकऱ्यांना 18,000, 24,000, तर काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 36,000 रुपये मदत इथं मिळू शकते. तर आता कोणाला पैसे इथं मिळणार नाहीत. तर आता यामध्ये जे की अपात्र शेतकरी आहेत, तर अशांची जी की ज्यांनी पीक विमा भरलेला नाही, तर अशांना पीक विमा इथं येणार नाही आहे. अर्ज अपूर्ण आहेत, जमीन नोंदणीची समस्या आहे, सर्वे नंबरमधील नाव बरोबर नाही, म्हणजे आधारवर वेगळं आहे, सातबारावर वेगळं आहे, बँक पासबुक वेगळं आहे, तर अशा वेळेस अडचण जाऊ शकते. ई पीक पाहणी केलेली नसेल, तर क्रॉप इन्शुरन्स केलेलं नसेल, तर अशांना पीक माहिती येणार नाही. तर आता किती निधी मंजूर झालेला आहे? तर आता यासाठी जो काही सर्वसाधारण निधी आहे ती इथं मंजूर झालेला आहे. यामध्ये 2,000 ते 2,400 कोटी रुपयेचा निधी इथं आलेला आहे. तर यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीचा हिस्सा, तर असे मिळून शेतकरी बांधवांना पैसे तर येत आहेत. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, तर 14447 14447, तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता की आम्हाला पीक विमा आलेला नाही. यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे. आता या पिकाचा पीक विमा इथं मंजूर. तर आता यामध्ये सोयाबीन असेल, कापूस, तूर, हरभरा, ज्वारी, बाजरी, तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे. तर आता या जिल्ह्यांकरिता जे की 2,500 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटप देखील सुरू झालेले आहे. काही जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहे. तर यामध्ये कोणकोणते जिल्हे पेंडिंग आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे, ते देखील इथं आपण इथं पाहणार आहे. तर अमरावतीमध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. अकोल्यामध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. बुलढाण्यामध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. वाशिममध्ये 80 कोटी रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे. यवतमाळमध्ये 130 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. नागपूरमध्ये 60 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. वर्ध्यामध्ये 55 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा इथपर्यंत आपण जिल्हे बघितलेले आहे. यानंतर येते आपलं भंडारा. भंडारामध्ये 50 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. गोंदियामध्ये 45 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. चंद्रपूरमध्ये 70 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. गडचिरोलीमध्ये 40 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. यानंतर येते आपलं नांदेडमध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. परभणीमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. हिंगोलीमध्ये 70 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. जालन्यामध्ये 85 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. बीडमध्ये 140 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. लातूरमध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर धाराशिवमध्ये येथे आपलं 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. सोलापूरमध्ये येथे 100 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर येथे अहमदनगरमध्ये 115 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. पुणेमध्ये 75 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. सातारामध्ये 65 कोटी, सांगलीमध्ये 60 कोटी, कोल्हापूरमध्ये 55 कोटी, नाशिकमध्ये 105 कोटी, धुळेमध्ये 70 कोटी, नंदुरबारमध्ये 65 कोटी. यानंतर येथे या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. यानंतर इथे जळगावमध्ये 95 कोटी, पालघरमध्ये 40 कोटी, ठाण्यामध्ये 35 कोटी, रायगडमध्ये 45 कोटी. यानंतर इथे रत्नागिरीमध्ये 30 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 25 कोटी, मुंबई शहरामध्ये 5 कोटी. तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये 34 जिल्ह्यांमध्ये पैसे तर जमा होत आहे.
यानंतर इथे मुंबई उपनगरमध्ये 5 कोटी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 100 कोटी. तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,400 कोटी रुपयाचा पीक विमा इथं जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. गुढीपाडव्यानिमित्त आता यामध्ये पीक विमा कोणाला पैसे मिळणार आहेत. तर आता ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, खरीप असेल, रब्बी असेल, ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे तर अशांना पीक विमा इथं येत आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे तर यामध्ये अतिवृष्टी असेल, दुष्काळ, गाळपीट, चक्रीवादळ तर यामुळे बाधित झालेल्या पिकांसाठी पीक विमा इथं मिळणार आहे. ज्यांच्या शेतातील सर्वे झालेल्या, पंचनामे झालेले आहेत तर अशांना इथं मिळत आहे. सातबारावर पिकाची नोंद म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळणार आहे. जर तुमच्या पिकाची नोंद नसेल तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळणार नाही. यानंतर बँक खाते आधारशी लिंक नसेल तर जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं येणार नाही आहे. यानंतर जे काही सरकारने मंजूर केल्यानंतर आता यामध्ये तुमचं गाव यामध्ये पात्र आहे की नाही या लिस्टमध्ये चेक करून घ्या व तुम्ही तुमची यादी चेक करा की यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही. ज्यांना कोणाला पीक विमा आलेलं नसेल तर अशाने लेखी अर्ज द्यायचा आहे. पीक विमा प्रतिनिधी यांना लेखी अर्ज. तर आता आपल्या जी काही सेवामध्ये जी काही पीक विमा प्रतिनिधी महोदय तुमचा तालुका लिहा, पीक विमा रक्कम मिळवण्याबाबत विनंती. तर अशा प्रकारचं जे काही तुम्हाला फॉर्मॅट आहे ते लिहायचं आहे. मी खालील सही करणारा तालुक्यातील शेतकरी आहे. मी चालू हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत माझा पीक विमा भरलेला आहे, परंतु अद्यापही माझ्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून नोंद व नुकसान भरपाईची माहिती तपासून पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर जमा करावी ही नम्र विनंती. तर या प्रकारे तुम्हाला अर्ज लिहायचा आहे. यामध्ये तुमचं नाव, गाव, तालुका हे तुम्हाला लिहून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचा जिल्हा लिहायचा आहे, मोबाईल नंबर, दिनांक आणि सिग्नेचर करून 7/8 बँकेचं पासबुक, आधार कार्ड आणि पीक विमा फॉर्म भरल्याची पावती इत्यादी तुम्हाला त्यासोबत जोडून द्यायचं आहे. तर आता पीक विमा प्रतिनिधी आणि पीक विमा कंपनी हे एकाच ठिकाणी राहते. हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते. कुठं राहते? तालुक्याच्या ठिकाणी किंवा 14447. तर या हेल्पलाईन नंबरला सुद्धा तुम्ही कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. यानंतर पीक विमा कंपनीला लेखी अर्ज, सेवामध्ये शाखा व्यवस्थापक, पीक विमा कंपनी. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्याबाबत अर्ज. तर आता ही जी आहे याच प्रकारे तुम्हाला मॅटर लिहायचं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा संपूर्ण याचा. यानंतर तुमचं नाव लिहा, गाव, तालुका, जिल्हा, पिकाचे नाव, मोबाईल नंबर. तर अशा प्रकारे हे जे आहे संपूर्ण तुम्ही इथून लिहून घ्या. दिनांक लिहायचे आणि सिग्नेचर करून. तर यासोबत तुम्हाला अर्जासोबत दोन्ही अर्जासोबत जे काही कागदपत्र इथं जोडायचं आहे त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे. आधार कार्डची झेरॉक्स जोडा. 7/12 पिकाची नोंद असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही तुमची पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे. यानंतर तुमचा 8 जोडायचा आहे, 7/12 8. त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला इथे जोडायची आहे. पीक विम्याची पावती जोडायची आहे. नुकसान भरपाईचे फोटो जर असल्यास तर जोडा, नाही पण राहू द्या. मोबाईल नंबर लिहून द्यायचा अर्जासोबत. तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. तर येत्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल.